तर एक महत्त्वाची बातमी आहे। गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना आता आदेश गेलेले आहेत। 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। गृह मंत्रालयाने सर्व राज्यांनाच आता देशभरातल्या हे आदेश दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे हे आदेश देण्यात आलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची ही मॉक ड्रिल होणार आहे। सायरन वाजवण्याचे देखील सर्व राज्यांना निर्देश गृह मंत्रालयाने दिलेले आहेत। सायरन वाजवण्याचे देखील आदेश दिलेले आपण बघतोय। तर 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल होती। सचिन गव्हाणे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। सचिन, खरं म्हणजे गृह मंत्रालयानं आज सर्व राज्यांना जे आहेत ते 7 मे रोजी मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। याच्या अंतर्गत राज्यामध्ये ज्या काही आपत्कालीन व्यवस्था असतात, म्हणजे त्यामध्ये असेल अग्निशामक दल असेल, त्यानंतरला रुग्णालयाची व्यवस्था असेल, त्या जे सायरन्स आहेत, जे हवाई हल्ला ज्या वेळेला होतो त्यावेळेला जे सायरन वाजवले जातात त्याची सुसज्जता जी आहे ती तपासण्यासाठी देखील राज्यांना ज्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत। त्यासोबत भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या जो तणावाचं वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर हे दिलेले आदेश हे अत्यंत महत्त्वाचे म्हणावे लागतील, कारण की देशातील सर्व राज्यांमध्ये 7 मेला हा सिव्हिल डिफेन्स जे आहे ते अंतर्गत राज्यामध्ये ते तपासा, ते सुसज्ज ठेवा अशा देखील सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। कुठेतरी जी आहेत ही पावलं जी आहेत ती कुठेतरी युद्धाच्या दिशेने जातात का असं देखील एक जी आहे ती चर्चा व्हायला लागलेली आहे। सर्व यंत्रणांना जे आहेत ते सुसज्ज राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। या सगळ्यात महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स म्हणजे राज्यामध्ये ज्या काही नागरी सुविधा असतात, ज्या काही यंत्रणा आपत्कालीन व्यवस्थेमध्ये काम करतात, मग त्यामध्ये NDRF असेल, अग्निशामक दल असेल, त्यासोबत ज्या हॉस्पिटल्स असतील, अशा ज्या सर्व यंत्रणा नागरी सुविधा पुरवतात त्या सर्वांना सुसज्ज आणि त्यांचं एक ट्रेनिंग आहे ते पूर्ण आहे का, किंवा कारण की आपत्कालीन व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचे युद्ध घडतं त्यावेळेला या संपूर्ण यंत्रणा सुसज्ज असाव्या लागतात। त्यामुळे गृह मंत्रालयानं आता सर्व राज्यांमधल्या या आपत्कालीन सुविधा ज्या आहेत किंवा NDRFच्या टीम असतील, सर्व ज्या महत्त्वाच्या या सिव्हिल डिफेन्स मधल्या यंत्रणा असतात त्यांना मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। हे अत्यंत महत्त्वाच्या सूचना म्हणाव्या लागतील। यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची सूचना जी सुमित आहे की हवाई जे आहेत हल्ले होतात त्यावेळेला जी सायरनची संचालन असतं ते देखील तपासा असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबत ब्लॅकआउट म्हणजे ब्लॅकआउट करण्यात येतं, ज्या वेळेला एखाद्या देशावरती हल्ला केला जातो त्यावेळेला संपूर्ण तो भाग असतो तो ब्लॅकआउट केला जातो, जेणेकरून ते शहर जे आहे ते वर जे आपल्या उडणाऱ्या विमानांना दिसू नये। कुठेतरी हे महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या राज्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये ज्या म्हणजे लोकांनी राहावं अशा स्थितीमध्ये कुठल्या प्रकारे लोकांनी काही तयारी करून राहावं, कारण की आपल्याला माहिती आहे की याच्या आधी जेव्हा कारगिल किंवा अशा प्रकारची जेव्हा युद्ध झालेली होती त्यावेळेला देखील भारतामध्ये अनेक प्रकारच्या ज्या सुविधा आहेत, म्हणजे नागरिकांनी काय करायला पाहिजे अशा वेळेला अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या। त्यासोबत सायरनची व्यवस्था जी आहे ती तपासण्यात येणार आहे। कुठेतरी आता महत्त्वाच्या या सूचना ज्या आहेत त्या राज्यांना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरी सुरक्षेसाठी ज्या महत्त्वाच्या यंत्रणा असतात त्यांनी सुसज्ज राहावं असं सांगण्यात आलेलं आहे। युद्धजन्य परिस्थिती कुठेतरी उद्भवू शकते, यामुळे या सर्व राज्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या संपूर्ण व्यवस्था ज्या आहेत त्या तपासल्या जातील, त्यांची तयारी कुठपर्यंत आलेली आहे हे तपासलं जाईल। या सर्वांमध्ये 7 मेला ही संपूर्ण म्हणजे देशभरामध्ये सर्व राज्यांची ही मॉक ड्रिल जी आहे ती करण्यात येणार आहे। या यंत्रणांच्या मॉक ड्रिल मधून संपूर्ण परिस्थिती जी आहे ती संपूर्ण समोर येईल की कुठली यंत्रणा कितपत जी आहे ती आपण म्हणतो की कितपत त्याची तयारी आहे या गोष्टीसाठी ते देखील तपासलं जाईल। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे निर्देश म्हणावे लागतील। भारत पाकिस्तानमध्ये सध्या एक युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिलेले हे आदेश जे आहेत ते महत्त्वाचे म्हणावे लागतील। सुमित, नक्कीच सचिन, तुम्ही माझ्यासोबत असेच राहा।